आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित केल्या जाणार आहे? आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 बहिरन देशामध्ये आयोजित केल्या जाणार आहे. कोणत्या राज्य सरकारने मृत व्यक्तींना राज्याबाहेर नेण्यासाठी श्रद्धांजली योजना सुरू केली आहे? आसाम राज्य सरकारने मृत व्यक्तींना राज्याबाहेर नेण्यासाठी श्रद्धांजली योजना सुरू केली आहे. इंद्रनील नाईक हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाले? इंद्रनील नाईक हे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाले. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी तयार केले आहे? 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह शिवराम दत्तात्रेय फडणीस यांनी तयार केले आहे. मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आढळलेला आहे? मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळलेला आहे. गोबी वाळवंटात जगातील पहिल्या ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशाने केले? गोबी वाळवंटात जगातील पहिल्या ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्राचे उद्घाटन चीन देशाने केले. 2025च्या टाइम मासिकांच्या 100च्या पुढच्या यादीत कोणाचा समावेश असलेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे? 2025च्या टाइम मासिकांच्या 100 पुढच्या यादीत यशस्वी जयस्वाल यांचा समावेश असलेला एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.